आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे। 5 वर्षीय विद्यार्थ्याने एका विद्यार्थ्यावर गोळी झाडली असून यात या विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे। तसेच आरोपी विद्यार्थीचे वडील मुलाला घेऊन फरार झाले आहेत। बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली। लालपट्टी येथील एका खासगी शाळेतील नर्सरीमधील 5 वर्षाच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थ्यावर गोळी झाडली। गोळी त्या विद्यार्थ्याच्या डाव्या पायात घुसली असून हा चिमुरडा शाळेच्या दप्तरातून बंदूक घेऊन आला होता। दरम्यान बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। डॉक्टरांनी त्याच्या पायात घुसलेली गोळी बाहेर काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर होत आहे। तो सध्या अतिदक्षता विभागात आहे। या घटनेने शाळा हादरली आहे। हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शाळेने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला। या विद्यार्थ्याकडे बंदूक कुठून आली याचा पोलीस शोध घेत आहे। शाळा भरल्यानंतर प्रार्थनेच्या काही वेळ आधी ही घटना घडली। या आरोपी विद्यार्थ्याचे वडील पूर्वी या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे असं स्थानिकांनी सांगितलं आहे। जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना सांगितलं की आम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता। ते म्हणाले, तुमच्या मुलाला गोळी लागली असून आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे। तुम्ही तातडीने रुग्णालयात या। दरम्यान मुख्याध्यापकांनी आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर या विद्यार्थ्याचे वडील शाळेत दाखल झाले। त्यांनी मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेली बंदूक पाहिली, सर्व घटनेची माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी टेबलावर ठेवलेली बंदूक उचलली, मुलाला कडेवर घेतलं आणि तिथून पळ काढला। शाळेच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून ते तिथून फरार झाले। पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत। आरोपी मुलाचे वडील एका दुचाकीवरून शाळेत आले होते। ती दुचाकी शाळेच्या आवारात सोडून ते तिथून पळून गेले आहेत।